दिवाळीचं फराळ खाऊन आता सगळेच तसे बोर झाले असतील, त्यामुळेच म्हटलं चला आज मस्त असे तिखट आणि सरसरीत पोहे बनवावे सगळ्यांसाठी। तर इव्हिनिंग स्नॅक्समध्ये मी छान असे गरमागरम पोहे बनवले सगळ्यांसाठी आणि आता पोह्याचाच नाश्ता होईल, त्यानंतर मग चहा पण ठेवेल। आणि आज आवळा नवमी आहे, याबद्दल मला तर काही माहिती नव्हती, पण मम्मीने सांगितलं की आज आवळ्याच्या झाडाखाली दिवा लावला जातो आणि तुळशीजवळ वगैरे पण आवळ्यावरती आज दिवा लावला जातो। म्हटलं चला मग आज आपण ते पण करूया। आणि शरयूचे सध्या इथे मामाच्या गावी मस्त असं लाड पुरवणं चालू आहेत आणि त्यानंतर संध्याकाळची छान अशी दिवेबत्ती वगैरे करून घेतली आणि आम्ही देखील आज आवळ्यावरती दिवा लावला। कार्तिक महिन्यात शुक्ल पक्षाच्या नवमीला आवळा नवमी असं म्हणतात, झाडाचे पूजन आवळा पूजन साजरे करतात आणि अक्षय नवमी देखील म्हणतात। या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने व दान पुण्य केल्याने अक्षय प्राप्ती होते असं म्हटलं जातं। तसंच या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली भोजनही करतात। आवळ्याच्या झाडाला असलेली सकारात्मकता व ऊर्जा, सकारात्मक सहवास लाभावा या दृष्टिकोनातून हा उत्सव साजरा केला जातो। तर म्हटलं चला आपण देखील करूया। तर मम्मी तर दरवर्षी करतेच आणि मम्मीकडून मला बऱ्याच अशा धार्मिक ज्या गोष्टी आहेत ना ते शिकायला भेटतात, कारण तिला खूप जास्त देवाधर्माचा नाद आहे आणि ती खूप छान असं सगळं देवाचं सगळं काही करत असते आणि तिच्याकडून बऱ्याच गोष्टी या शिकायला भेटल्या। आणि आता माझ्या मम्मीचं बघून बघून मी देखील या गोष्टी शिकत आहे आणि मी देखील आवळ्याच्या झाडाचं छान असं दर्शन घेतलं। आणि शरयू इथे आता बाहेरच खेळायचं म्हणत होती, थोडासा अंधार असल्यामुळे शूट एवढं काही व्यवस्थित आलं नाही, पण तुम्ही समजून घेऊ शकता। आणि संध्याकाळचं मस्त असं वातावरण झालेलं होतं, आम्ही थोडंसं बाहेरच बसलो आणि सगळ्यांनी उशिरा नाश्ता केल्यामुळे आता स्वयंपाक थोडासा उशिराच आम्हाला करायचा होता। तर इथे शरयूचं खेळणं चालू होतं आजीसोबत आणि तिने झाडाची पानं तोडून आणले आणि तिला वाटत होतं तुळशीचेच पान आहे तेच धुतले आणि आम्हाला खायला सांगत होती। नंतर मम्मीने तिला मस्त अशी पिपाणी करून दिली आणि आम्ही मस्त अशा गप्पा मारत बसलो।